मित्रांनो, बरेच वेळेस बघायला मिळतं की वेलवर्गीय पिकांमध्ये नागाळी ही खूप मोठी समस्या आहे आणि त्याच्यावरती बायो 303चं हे जे औषध आहे ते खूप इफेक्टिव्ह आहे, पॉवरफुल आहे. म्हणजे त्याच्यामुळं रिझल्ट 100% मिळतोच, म्हणजे 99.99% रिझल्ट हा मिळतो. पण ते औषध काय आहे, नेमकं ते कीटकनाशक आहे का, ते कसं काम करतं, त्याच्यामध्ये घटक कोणते कोणते आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपण काय वापरतो आणि त्याच्यामुळं काय काय होतं हे आपल्या लक्षात येईल. सोबतच आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. म्हणजे शेतकऱ्याला जर लक्षात आलं की कोणत्या गोष्टीमुळे काय होतं, म्हणजे फक्त नागाळीसाठीच ते आपल्याला मदत करतं का इतर कोणत्या गोष्टींसाठी मदत करतं हे जर लक्षात आलं तर त्याचा वापर योग्य पद्धतीने होईल किंवा ते कसं वापरायचं आणि त्याचं प्रमाण हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आता हे जे औषध आहे याच्या म्हणजे दमन बायो 303 हे ओरिजिनल औषध आहे आणि याच्यामध्ये आता डुप्लिकेटसुद्धा बरेच आलेले आहेत मार्केटमध्ये. कारण काय होतं आहे, झपाट्याने लोक ह्याचा वापर जास्त करत आहेत, कारण ते पॉवरफुल आहे, इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट खूप चांगले मिळतात. त्यामुळे त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. तर याच्यामध्ये घटक कोणते कोणते ते आपण बघणार आहे. आता हे बायो 303 हे औषध असतानाच जैविक आहे, ते समुद्री शेवाळापासून बनवलेलं आहे. समुद्री शेवाळामध्ये जे लॅमिनेरिया नावाच्या वनस्पतीपासून मिळालेल्या द्रव पदार्थापासून हे औषध बनवलेलं आहे. हे 100% ऑर्गॅनिक आहे, म्हणजे जैविक आहे. घटक कोणते कोणते असतात ते आपण बघूया. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला बघायला गेलं तर नायट्रोजन असतं 2%, फॉस्फरस असतं 1%, पोटॅशियम असतं 3%, प्लॅन्ट फॅट असतं 18% आणि वॉटर मिनरल्स 52%. मुद्दा म्हणजे हे फक्त कीटकनाशक आहे का, तर हे कीटकनाशक नाही. त्याचबरोबर हे एक जैविक कीटकनाशक आणि टॉनिक दोन्हीसुद्धा काम करतं. म्हणजे त्याच्यामुळं रोग तर नाहीसा होतोच, नागाळी असेल किंवा लाल कुळी आणि बोकडा याच्यासारखे बरेच मोठे मोठे म्हणजे जे जास्त पिकाला नुकसान करतात ते रोग बऱ्याच मोठ्या प्रमाणात नीट होतात आणि त्याचे रिझल्ट पण चांगले मिळतात ह्या औषधाचे. सोबतच त्याच्यामुळं टॉनिक म्हणजे काय होतं, पीक हिरवळायला सुद्धा मदत होते. जर आपलं पीक पिवळं पडायला लागलं असेल तर त्यालासुद्धा मदत होते. जास्त पाण्यामुळं जर वेलवर्गीय पिकांमध्ये पिवळसरपणा आलेला असला तर तो सुद्धा नाहीसा होतो. सोबतच याचं प्रमाण 1 लिटरला 1 मिली, म्हणजे 15 लिटरच्या पंपासाठी 15 ते 20 मिली असं प्रमाण घेतलं तर चांगला रिझल्ट येतो. सोबतच त्याच्यासोबत कोणती कोणती औषधं वापरली पाहिजेत, म्हणजे कीटकनाशक त्याच्यासोबत वापरलेलं चालतं, बुरशीनाशक चालतं, पण जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर हे जैविक औषध आहे जे आपण बघतोय ते बायो 303, ते सेपरेट जर वापरलं तर त्याचा चांगला फायदा होतो आणि ते लवकर रिझल्ट देतं. सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि सोबतच आणखी एक बायो 303 हे औषध जैविक आहे, पण इतर जैविक औषधाच्या मानाने खरंच खूप चांगला रिझल्ट देतं. ते कोणत्या कोणत्या पिकामध्ये वापरलं पाहिजे, ते वेलवर्गीय सगळ्याच पिकांमध्ये चालतं, ज्याच्यावरती नागाळी येते. टोमॅटो, मिरची या पिकांमध्ये सुद्धा ते चालतं.